नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आताच आलेली एक छोटीशी अपडेट आहे. आज दुपारनंतर राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पावसाचा जोर वाढतोय. विजांचा गडगडाट आणि जोरदार पाऊस काही भागांमध्ये बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, आज दुपारनंतर आणि रात्री होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर संपूर्ण जिल्ह्यांचा बघूया. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सुरुवातीला आपण बघूया की या ठिकाणी मराठवाड्यामध्ये तर छत्रपती संभाजीनगरकडे जर बघितलं तर धरण क्षेत्राकडे मध्यम सरींची शक्यता आहे. पैठणचा परिसर, गंगापूरचा परिसर, तसंच हा जो सर्व काही परिसर आहे, धाकेपाल, शिवापूरचा परिसर आहे, मध्यम सरी या ठिकाणी बघायला मिळू शकत आहे. जोर जास्त या ठिकाणी देखील आहे, तर जोरदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो. बिडकीन, वाळूज बुजुर्ग, तसे यसगावचा परिसर, शिवापूर हा जो सर्व काही परिसर आहे, छत्रपती संभाजीनगर, दौलताबादचा परिसर आहे, या ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. फुलंब्री, कन्नड, पिशोर तसे या ठिकाणी हा जो काही सर्व परिसर आहे, चाळीसगावचा, या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. जालना जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर हा जालना जिल्ह्याचा जो सर्व काही परिसर आहे, सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस. भोकरदन, जाफराबाद मध्यम सरींची शक्यता आहे. जालना, अंबड, परतूर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. बीड जिल्ह्याकडे मात्र मध्यम सरींची शक्यता. बीड, केवळाई, वडवणी, माजलगावकडे मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये. आणि धाराशिवकडे जर बघितलं, कळंब, मासा तसंच तेर, धाराशिव, तुळजापूर, लोहारा, वैराग हा जो सर्व काही परिसर आहे, या ठिकाणी विजांचा गडगडाट आहे. मध्यम स्वरूपाचा पाऊस जास्त भागाकडे बघायला मिळू शकतोय धाराशिवकडे आणि आसपासच्या बऱ्याच काही परिसरामध्ये. लातूरमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी देखील मध्यम सरींची शक्यता. लातूर, औसा, निलंगा, शोणपाल, उदगीर तसंच अहमदपूर हा जो काही परिसर आहे, या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता दुपारनंतर या ठिकाणी बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये. तर रात्रीच्या दरम्यान पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढत आहे. जोर थोडा वाढत आहे लातूरमध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये. धाराशिवकडे देखील थोडा जास्त जोर वाढत आहे रात्रीच्या दरम्यान. परभणीच्या दक्षिणेला हा जो काही परिसर आहे, या ठिकाणी जोर थोडा जास्त आहे. परळी, गंगाखेडकडे आणि इकडे बीड जिल्ह्यामध्ये अंबेजोगाईकडे देखील रात्रीच्या दरम्यान जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. दुपारनंतर या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय. तसेच इकडे हा जो काही परिसर आहे, झरी, बोरी, जिंतूरकडे जोर जास्त आहे. सेलू आणि पाथरीकडे मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे दुपारनंतर. रात्रीच्या दरम्यान मात्र या ठिकाणी जोर जास्त वाढत आहे मित्रांनो. सेलू, जिंतूर हा जो काही परिसर आहे, या ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये. रात्रीच्या दरम्यान जोर जास्त आहे. तसेच इकडे जोर वाढत आहे मित्रांनो. छत्रपती संभाजीनगरचा जो काही परिसर आहे, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याचा, या ठिकाणी देखील जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. सायंकाळच्या दरम्यान जोर जास्त वाढत आहे छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये. तसं इकडे परभणीकडे देखील बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस. नांदेड जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर नांदेड जिल्ह्यामध्ये दुपारच्या दरम्यान बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट, मध्यम सरींची शक्यता आहे. सायंकाळच्या दरम्यान हलक्या मध्यम सरी. मात्र रात्रीच्या दरम्यान पुन्हा एकदा नांदेड जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे जोरदार पाऊस. भोकर, पेठुंबरी, हिमायतनगर, उमरखेडचा परिसर आहे, या ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. इकडे किनवटकडे देखील जोर वाढलेला आहे. तर मित्रांनो, हिंगोलीमध्ये जर बघितलं, हिंगोलीकडे आज दुपारनंतरचे वातावरण जे आहे, हिंगोलीमध्ये दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा. सायंकाळच्या दरम्यान पावसाचा जोर वाढत आहे. औंढा, नागनाथ, जिंतूर, सेनगावचा हा जो काही परिसर आहे, या ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये. परभणीच्या काही भागामध्ये, काही हिंगोलीच्या भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय मित्रांनो. आता या ठिकाणी विदर्भाकडे बघूया काय परिस्थिती आहे. विदर्भामध्ये जर बघितलं तर आज नागपूर जिल्ह्यामध्ये दुपारनंतरचे जे काही वातावरण आहे, हलक्या मध्यम सरी आहे. सायंकाळच्या दरम्यान जोर थोडा कमी होत आहे. रात्री पुन्हा एकदा हलक्या मध्यम सरी नागपूर जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो. नागपूरचा हा जो सर्व काही परिसर आहे, नागपूर, बेला, हिंगणा, धामणा तसंच कळमेश्वर हा जो सर्व परिसर आहे, कामपट्टीचा परिसर आहे, या ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त भागाकडे बघायला मिळू शकत आहे. आणि मित्रांनो, भंडारा जिल्ह्याकडे जर बघितलं तर भंडारा जिल्ह्यामध्ये आज दुपारच्या दरम्यान बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भंडारी, सवारी, मौदा, खात, वारथी या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, गोंदियामध्ये जर बघितलं तर नागपूर, भंडारापेक्षाही जोर जास्त वाढलेला आहे. गोंदिया जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. हा जो काही परिसर आहे, लखनीचा परिसर, साकोली, सडक, अर्जुनी तसंच घोटी, कोसम, तोंडी या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये. गोरेगाव, गोंदिया तसंच या ठिकाणी आमगाव, चिखली, काटेमानीचा परिसर आहे, या ठिकाणी सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतो. जोर थोडा जास्त आहे या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच काही परिसरामध्ये. खैरत, लांजी, लवणी या ठिकाणी देखील जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो गोंदियामध्ये. तर आता गडचिरोलीकडे बघूया काय परिस्थिती आहे. गडचिरोलीमध्ये जर सायंकाळच्या दरम्यान बघितलं, ब्रह्मपुरी तसंच तळोदी, आरमोरी या ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान जोर कमी आहे. जोर गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय.
जोर थोडा कमीच आहे. आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यानचे वातावरण जे काही आहे हलक्या मध्यम सरींची शक्यता गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. जोरदार पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे. तर मित्रांनो इकडे चंद्रपूरकडे जर बघितलं, चंद्रपूरचा जो काही परिसर आहे, चंद्रपूरमध्ये आज दुपारनंतरचे जे वातावरण आहे हलक्या मध्यमसाठी, रात्रीच्या दरम्यान देखील जोर थोडा कमीच आहे चंद्रपूरमध्ये. तर आता यवतमाळमध्ये बघूया काय परिस्थिती आहे. यवतमाळमध्ये जर दुपारनंतरचे वातावरण बघितले तर हलक्या मध्यम सरी आहे आणि यवतमाळमध्ये जो जोर वाढत आहे रात्रीच्या दरम्यान आहे. रात्रीच्या दरम्यान काही भागांमध्ये आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. पांढरकवडा, घाटंजी, आर्णी, दिग्रस, दारव्हा, नेर, यवतमाळ, कलंब या परिसरामध्ये मध्यम ते भागाबद्दल जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, वर्धा जिल्ह्याकडे जर बघितलं तर वर्धा जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये पुलगाव, वर्धा पश्चिमेला, वर्धा जिल्ह्याच्या पश्चिमेला जोरदार पावसाची शक्यता असून अमरावतीच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो. अमरावती, चांदूर तसा जो काही परिसर आहे, तळेगाव, मोजरी, अचलपूर, चिखलदराचा परिसर आहे, जोरदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतोय. आणि अकोलामध्ये जर बघितलं तर अकोलामध्ये दुपारनंतरचे जे वातावरण आहे, दुपारनंतर अकोला, पाती, मूर्तिजापूर, दर्यापूर तसेच इकडे अकोट, तेल्हाराचा परिसर आहे, मध्यम ते भागाबद्दल जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये. आणि मित्रांनो, वाशिममध्ये मात्र जोरदार पाऊस, मरसूळ, मालेगाव, वाशिम, मंगळूरपीर, कारंजा, खेडा जबरदस्त मुसळधार पाऊस, रिसोर्टकडे रिसोदकडे देखील जोर जास्त आहे. आणि बुलढाणामध्ये लोणार, मेहकर तसेच या ठिकाणी हा जो काही परिसर आहे जानेफळ या परिसरामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. चिखली तसेच या ठिकाणी बुलढाणा, गिरडा, मोटाला, खमगाव, मलकापूर विजांचा गडगडाट, मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, भाग बदलत जोरदार देखील होऊ शकतोय. आणि खानदेशामध्ये जळगाव जिल्ह्याकडे जर बघितलं तर आज दुपारनंतरच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी सायंकाळच्या दरम्यान जोर वाढत आहे. सायंकाळच्या दरम्यान मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. जळगाव, भुसावळ, मुक्ताईनगर, यावल तसेच या ठिकाणी चोपडा, धरणगाव, अमळनेर या परिसरामध्ये, पाचोरा, भडगाव, पाहूर, जामनेर, बोदवडच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. मात्र या ठिकाणी विजांचा गडगडाट राहील. पाऊस मध्यम स्वरूपाचा बघायला मिळू शकतोय. धुळे जिल्ह्याकडे देखील मध्यम सरींची शक्यता आहे. धुळे, अमळनेर तसेच साक्रीकडे जोर कमी आहे. शिरपूर, सिंदखेडा हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे. आणि मित्रांनो, नंदुरबारमध्ये जर बघितलं तर आज दुपारच्या दरम्यान बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी, रात्रीच्या दरम्यान जोर कमी आहे. नंदुरबारकडे आज पावसाचा जोर थोडा कमीच आहे. तर मित्रांनो, नाशिक जिल्ह्याकडे आज दुपारनंतरचे जर वातावरण बघितले तर नाशिककडे हलक्या मध्यम सरी मात्र जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. नाशिकमध्ये सायंकाळच्या दरम्यान तर नाशिकमध्ये निफाड, नाशिक, दिंडोरी मध्यम स्वरूपाचा भाग बदलतो. जोरदार पाऊस त्र्यंबक, इगतपुरी, घोटीकडे जोर वाढलेला आहे. सिन्नरकडे हलक्या मध्यम सरी तर जोर जास्त आहे. निफाड, येवला या परिसरामध्ये आहे. मालेगाव, मनमाड, नांदगावकडे देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. सिन्नरकडे रिमझिम पाऊस शक्यता आहे, जोर थोडा कमी आहे. पावसाचा जोर कोपरगावकडे देखील आहे. कोपरगावकडे देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस. श्रीरामपूर, लोणी, संगमनेर, अकोला हलक्या मध्यमसाठी, श्रीरामपूरकडे जोर थोडा जास्त आहे. तर इकडे राहुरी, घोडेगाव हा जो काही परिसर आहे, भुगूर, पाथडी, अमरापूर या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी, जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस. जामखेडकडे जोरदार पावसाची शक्यता आहे. कर्जत, दौंडचा परिसर आहे हा कर्जत, कुलधनन हा जो काही परिसर आहे, श्रीगोंदा या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे. तर मित्रांनो, पुणे जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर हा जो सर्व काही परिसर आहे पुणे जिल्ह्याचा, जुन्नर, मंचर, खेड, पिंपरी, चिंचवड या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता दुपारनंतर आहे या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये. रात्रीच्या दरम्यान जोर कमी आहे. दुपारनंतर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसंच या ठिकाणी सासवड, जेजुरी इकडे हलक्या मध्यम सरी. सातारामध्ये महाबळेश्वरकडे जोर जास्त आहे. बाकी भागाकडे वाई झालं, सातारा झालं, कोरेगाव झालं, रहमतपूर झालं या ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये. आणि सातारापेक्षा जोर थोडा जास्त आहे सोलापूरमध्ये जर बघितलं तर हा जो काही परिसर आहे तर इंदापूर, अकलूज, कुरुडवाडी तसंच पंढरपूर, मंगळवेढा, सांगोले या ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता आहे. मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. माहोळ, सोलापूर, अक्कलकोट सर्वत्र या ठिकाणी विजांचा गडगडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस सोलापूरकडे आहे. आता सांगलीकडे जर बघितलं तर सांगलीचा जो काही परिसर आहे हा सांगली, इचलकरंजी, तासगाव, अंजनी तसंच या ठिकाणी विटा, मायनीचा परिसर आहे. सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. कोल्हापूर, कोडोली, ईश्वरपूर, कराड या ठिकाणी हलक्या मध्यम सरी. सांगलीकडे कोल्हापूरपेक्षाही जोर जास्त बघायला मिळू शकतोय या ठिकाणी आणि आसपासच्या वातावरणामध्ये, या ठिकाणी दुपारनंतरच्या वातावरणामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये. तर मित्रांनो, आता या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे जर बघितला हा जो काही सर्व परिसर आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा तर सावंतवाडी, वेंगुर्ला, ओरस, मालवण, कणकवली या ठिकाणी रिमझिम पावसाची शक्यता हलक्या मध्यम सरी. देवगड, विजयदुर्ग, राजापूर या ठिकाणी पावसाची शक्यता हलक्या मध्यम स्वरूपात. लांजा तसेच या ठिकाणी रत्नागिरी, संगमेश्वर सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरी. जयगड, चिपळूणकडे जोर थोडा जास्त आहे. दाभोलकडे हलक्या मध्यम सरी. खेड, दापोली मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो. जोरदार पावसाची शक्यता आहे. महाबळेश्वर, मानंगड तसंच महाड, मानगावच्या परिसरामध्ये जोर जास्त आहे. हरिहरेश्वरकडे हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे. मुरुड, जंजिरा, नागोठाणे तसंच या ठिकाणी अलिबाग, पेण, लोणावळा सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. जोर कमी आहे. कर्जत, मुंबई, नवी मुंबई
तसेच ठाणे, कुळगाव, बदलापूर या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. शहापूरकडे जोरदार पाऊस, तर वसई, विरार, सफाले, वाडा, पालघर, बोईसर, वाणगाव सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतात. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर भेटूया व्हिडिओसोबत. तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.